हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अनुभव स्टडी मराठी. अनुभव स्टडीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपली जी सूर्यमाला आहे की संपूर्णतः सूर्यमाला आणि आकाशगंगाविषयी संपूर्ण माहिती बघूयात. आणि आपल्या सूर्यमालेमध्ये जेवढे पण एकूण 8 ग्रह आहेत या 8 ग्रहांविषयी इन डिटेलमध्ये माहिती आपण बघूयात या व्हिडिओमध्ये. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हा व्हिडिओ येणाऱ्या एक्झामसाठी किंवा तुमच्या आयुष्यामध्ये देखील खूप महत्त्वाचा आहे. चला तर मग सुरू करूयात. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेला बेल आयकॉनवर क्लिक नक्की करा. तर बघूयात आपण आपली सूर्यमाला कोणत्या ठिकाणी आहे. सूर्यमालामध्ये संपूर्ण विश्वामध्ये सूर्यमाला आहे कोणत्या ठिकाणी हे आपण सुरुवातीला बघून घेऊयात. या गोष्टी संकल्पना क्लिअर होण्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. सर्वात पहिल्यांदा आपण पृथ्वीवरती राहतो. पृथ्वी या ठिकाणी आहे. ओके, पृथ्वी हे आपल्या सूर्यमालेचा एक घटक आहे. बरोबर, सूर्यमालेमधील एक ग्रह आहे. आणि सूर्यमालेमध्ये एकूण किती ग्रह आहेत? सध्या 8 ग्रह आहेत. ओके, सूर्यमालेमध्ये एकूण 8 ग्रह आहेत. 8 पैकी एक म्हणजे आपली पृथ्वी समजा या ठिकाणी आहे. तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी आहे पृथ्वी. मग हे आहे बुध, सूर्य आहे. ओके, ह्या सूर्य आहे. बुध, शुक्र, पृथ्वी, त्यानंतर हे आहे मंगळ, हे मंगळ आहे. त्यानंतर हे आहे गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून, असे हे 8 ग्रह आहेत. ओके, हे 8 ग्रह सूर्यमालेचा भाग आहे. या संपूर्ण विश्वामध्ये आपली जी सूर्यमाला आहे ती सूर्यमाला एका आकाशगंगेभोवती फिरतं. ओके, ही आकाशगंगा आहे संपूर्ण. ही आहे आकाशगंगा, ज्याला आपण मिल्की वे म्हणतात. हे लक्षात ठेवा, मिल्की वे म्हणतात. मिल्की वे म्हणजे आकाशगंगा. सूर्यमाला ही आकाशगंगा एक छोटासा पार्ट आहे या ठिकाणी. म्हणजे जसं आपली पृथ्वी संपूर्ण सूर्यमालेमध्ये एक छोटासा घटक होतं, तसं संपूर्ण आकाशगंगेमध्ये आपली जी सूर्यमाला आहे ती एक छोटासा घटक आहे. हे लक्षात ठेवा. आणि आपली जी सूर्यमाला आहे ती आकाशगंगाच्या मध्यभोवती, ओके, म्हणजे या सेंटरभोवती अशी चक्कर मारते पूर्णपणे. म्हणजे संपूर्ण सूर्यमाला, सूर्य काय करतं बघा, संपूर्ण सूर्य या 8 ग्रहांना घेऊन, म्हणजे 8 ग्रह आणि संपूर्ण सूर्य, ही जशी सूर्यमाला आहे ती आकाशगंगेच्या भोवती पूर्ण एक फेरी पूर्ण करते. क्लिअर? म्हणजे जसं पृथ्वी सूर्याभोवती फिरते, तुम्हाला माहीत आहे, पृथ्वी जशी सूर्याभोवती फिरते तसं संपूर्ण सूर्यमाला ही आकाशगंगेभोवती फिरते. म्हणजेच या आकाशगंगेमध्ये आपल्या सूर्यमालेसारखे अनेक सूर्यमाला असू शकतात बरं का या ठिकाणी. आता बघा, जसे आपली सूर्यमाला या ठिकाणी, तसं या ठिकाणी, या ठिकाणी, या ठिकाणी भरपूरसे सूर्यमाला असू शकतात. हजारो सूर्यमाला आहेत त्या ठिकाणी. मग ह्याच्यामध्ये आपली जसं आपल्या पृथ्वीला सूर्य आहे प्रकाश देण्यासाठी, तसं अनेक सूर्य, या सूर्यापेक्षा पण अनेक मोठे छोटे लहान सूर्य या ठिकाणी असू शकतात. क्लिअर? ही झाली आकाशगंगा. मग जसं आपली आकाशगंगा आहे, मिल्की वे आहे, तसं आकाशगंगेचा एक समूह बनतो. काय म्हणतो बघा, आकाशगंगेचा एक समूह बनतो, त्याला म्हणतात क्लस्टर. त्याला काय म्हणतात? आकाशगंगेचा क्लस्टर. क्लस्टर म्हणजे काय? समूह, समुदाय. मग आकाशगंगा, मग आपली आकाशगंगा इथं येते. म्हणजे बघा काय म्हणतो मी, पृथ्वी सूर्यमालेचा भाग आहे, सूर्य हा आकाशगंगेचा भाग आहे, आकाशगंगा क्लस्टरचा भाग आहे. म्हणजे आपल्या विश्वामध्ये अनेक आकाशगंगा फिरत आहेत, अनेक आकाशगंगा आहेत. मग ही या ठिकाणी आहे आपली आकाशगंगा, ज्याला मिल्की वे म्हणतो. आणि आपल्या आकाशगंगेच्या शेजारी म्हणजे सगळ्यात मोठी जी आकाशगंगा आहे तिला म्हणतात अँड्रोमेडा. म्हणजे आपण ज्या आकाशगंगेचा भाग आहोत त्या आपल्या आकाशगंगेच्या शेजारी म्हणजे सर्वात जवळचा जो आकाशगंगा आहे त्याला म्हणतात अँड्रोमेडा. त्याला म्हणतात अँड्रोमेडा. क्लिअर एवढं? मग अनेक, ओके, हे जे आहेत आपलं आकाशगंगा क्लस्टर आहे. मग अनेक क्लस्टर आहेत. अनेक आकाशगंगाचा मिळून एक क्लस्टर बनतं. क्लस्टरचा एक समूह आहे. आणि असे सगळ्यात मोठे जे क्लस्टर बनतात, अनेक क्लस्टरांचा समूह, ज्याला म्हणतात सुपर क्लस्टर. या संपूर्ण विश्वामध्ये सुपर क्लस्टरच्या बाहेर किंवा सर्वात मोठा काहीच नाही. काय म्हणतो बघा, संपूर्ण विश्वामध्ये सुपर क्लस्टरच्या बाहेर मोठं काहीच नाही. मग क्लिअर एवढं? पृथ्वी, सूर्यमाला, सूर्यमालेचा भाग, सूर्यमाला हा भाग आहे आकाशगंगेचा, आकाशगंगेचा समूह आहे क्लस्टर, क्लस्टरचा समूह आहे सुपर क्लस्टर. सुपर क्लस्टरपेक्षा मोठं जगात काहीही नाही. मग आपली जी आकाशगंगा आहे किंवा
आपली जी सूर्यमाला आहे ती कोणत्या क्लस्टरमध्ये येतं, तर ते आहे लॅनिकिया किंवा लॅनियाकिया, LANIKIA. ओके, लॅनियाकिया या क्लस्टरमध्ये येतं आपण. आणि नुकतंच सुपर क्लस्टरांचा एक समूह, म्हणजे सगळ्यात मोठा सुपर क्लस्टर कोणता आहे त्याचा शोध लावलेला आहे, त्याचं नाव आहे सरस्वती. सरस्वती हे सगळ्यात मोठं सुपर क्लस्टर आहे. इथेपर्यंत आय होप तुम्हाला समजलं असेल. पृथ्वी म्हणजे या जगामध्ये, संपूर्ण विश्वामध्ये पृथ्वी कोणत्या ठिकाणी येतात तुम्ही कल्पना करू शकता. म्हणजे एक मी डॉट देखील देऊ शकत नाही, इतकी लहान आपली पृथ्वी आहे. क्लिअर? म्हणजे आपली सूर्यमाला देखील इतकी लहान आहे जिथे मी डॉट देखील देऊ शकत नाही इथं. म्हणजे पृथ्वी एवढी मोठे वाटते आपला. ओके, ह्या सूर्यमालेमध्ये किती लहान आहे, सूर्यमाला आकाशगंगेमध्ये किती छोटंसं लहान आहे, आणि आकाशगंगा कितीतरी आकाशगंगा आहेत या क्लस्टरमध्ये की छोटीशी आहे. त्यानंतर या आकाशगंगेचा किंवा क्लस्टरचा समूह बनतो सुपर क्लस्टर. आय होप तुम्हाला हे नक्की समजलं असणार. मग आता बघूयात आपण, एक सिद्धांत आहे बिग बँग थेरी. बिग बँग थेरी तुम्हाला इथं प्रश्न पडला असेल की पृथ्वी आहे ठीक आहे, सूर्यमाला ठीक आहे, आकाश आहे ठीक आहे, सूर्य कुठून आला, म्हणजे सूर्याचा जन्म कसा झाला. ओके, खूप वर्षापूर्वी एक धूर किंवा धूळ, वायू, ढग यांचा एक समूह होता. ओके, यांचा एक समूह आहे, वायूंचा एक समूह आहे ज्याला नेब्युला असं म्हणतात. नेब्युला. ओके, तुम्हाला इमेजमध्ये दिसत असेल. ओके, नेब्युला हा काय धूळ, ढग, वायू यांचा समूह आहे, त्याला आपण नेब्युला म्हणूयात. ह्याच्यामध्ये पिक्चरमध्ये तुम्ही बघून घ्या. काही कारणं काय झालं, हे जे वायूंचा किंवा ढगांचा समूह आहे यामधील जे हलकी वायू आहेत ना, हलकी वायू, त्याला हायड्रोजन, हेलियम हे आहेत, हे अचानक फिरायला लागले. फिरत असताना जे हलके वायू आहेत ते मध्यभागी जमा झाले. त्यापासून तयार झाला आपला सूर्य. आजचा जो सूर्य आहे तो हलक्या वायूंचा समूह आहे. क्लिअर? हलक्या वायूंचा समूह आहे. हायड्रोजन, हेलियम. आज पण बघा तुम्ही, सूर्यापासून जे ऊर्जा निघते ते हायड्रोजन, हेलियमच्या प्रमाणात जास्त आहे त्यामध्ये, सूर्यामध्ये. हे नेब्युलाचा एक घटक आहेत. मग हे हळूहळू हलके वायू मध्यभागी जमा झाले. त्यानंतर मग शेजारी जे दुसरे खडे वगैरे होते किंवा आपल्या सूर्यमालेतील जेवढे पण ग्रह तयार झालेत, पृथ्वी असू द्या किंवा मंगळ, गुरु, हे जे आहेत ते इतर घटकापासून तयार झालेत. क्लिअर? आणि सूर्याविषयी किंवा 8 ग्रहाविषयी आपण खूप माहिती अजून घेणार आहे पुढं. ओके, लक्षात ठेवा. आता आपण बघूयात आपली सूर्यमाला. आपली सूर्यमाला ही त्याच्यामध्ये जे ग्रह आहेत, ओके, या ग्रहाविषयी थोडीशी माहिती सांगतो, मग प्रत्येक ग्रहाविषयी आपण इन डिटेलमध्ये माहिती बघूयात. तर हे आपली संपूर्ण सूर्यमाला आहे. ओके, या ठिकाणी मध्यभागी सूर्य आहे, या ठिकाणी सूर्य आहे. ओके, सूर्यापासून जसं इकडे जाऊ आपण तसं म्हणजेच बुध आहे. बुध हा सर्वात जवळचा आहे. त्यानंतर आहे वेनस म्हणजे शुक्र आहे, जो की सर्वात जवळचा आहे, शुक्र. त्यानंतर आपली पृथ्वी आहे, म्हणजेच सूर्यापासून किती नंबरवर आपली पृथ्वी आहे, तर ती आहे 3ऱ्या नंबरवरती. 3ऱ्या नंबरचा ग्रह आहे पृथ्वी, जो निळा दिसतो तुम्हाला, नीलग्रह देखील म्हणतो आपण. त्यानंतर आहे मार्स, ज्याला मंगळ ग्रह म्हणतो आपण. ओके, मंगळ. हे जे 4 ग्रह आहेत, ओके, हे 4 ग्रह यांना आपण काय म्हणतो, आंतरग्रह म्हणतो, कॉमेट. ओके, आंतरग्रह म्हणतो या 4 ग्रहांना. त्यानंतर आहेत एक ॲस्ट्रॉइड बेल्ट येतो, खगोलीय पिंडाचा, म्हणजे छोटे छोटे जे पिंड आहेत, छोटे छोटे ग्रह आहेत, ओके, ह्यांचा एक समूह येतो, बेल्ट येतो, ज्याला ॲस्ट्रॉइड बेल्ट म्हणतो आपण. ओके, ॲस्ट्रॉइड बेल्ट. त्यानंतर आहेत ज्युपिटर, ज्याला गुरु म्हणतो आपण, गुरु, जो की या सगळ्यामध्ये तुम्हाला सगळ्यात मोठं दिसत आहे आणि सगळ्यात मोठं देखील आहे, गुरु आहे. त्यानंतर आहे सॅटर्न, म्हणजेच शनी आहे. शनी म्हणून तुम्हाला इथं कडी दिसत असेल, शनी आहे. ओके, शनी. त्यानंतर युरेनस आहे. त्यानंतर आहे नेपच्यून. युरेनस आणि सगळ्यात बाहेरचा जो ग्रह आहे तो आहे नेपच्यून. ओके, कॉमेट म्हणजे काय, उल्कापात. ओके, उल्कापात. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. हे सूर्य आहे. त्यानंतर हे लक्षात ठेवा, हे क्रम देखील विचारतात, म्हणजे सूर्यापासून ग्रहांचा त्याच्या लांब होणाऱ्या अंतरामधून क्रम लावा, योग्य क्रम लावा. ओके, तर सर्वात पहिल्यांदा आहे बुध, त्यानंतर शुक्र, पृथ्वी,
त्यानंतर मंगळ, गुरु, त्यानंतर आहे शनी, युरेनस आणि नेपच्यून. युरेनस आणि नेपच्यून असं लक्षात ठेवू शकतो तुम्ही. बसू, मंगूश. बसू म्हणजेच बुध आणि शुक्र, आणि या बसूला 0 उपग्रह आहेत. या दोन्हीला पण 0 उपग्रह आहेत. बसू झालं. त्यानंतर आहे आपलं पृथ्वी. बसूच्या नंतर पृथ्वी येणार, पृथ्वी. त्यानंतर आहे मंगळ, गुरु आणि शनी, मंगूश. मंगळ, गुरु आणि शनी. त्यानंतर युरेनस आणि नेपच्यून तर शेवटचे असल्यामुळे तुम्हाला लक्षात राहतील. क्लिअर. आणि ह्यानंतर आहेत मग जसं आहे तर ॲस्ट्रॉल बेल्ट आहे. त्यानंतर आपल्या ह्या सूर्यमालेच्या बाहेरचा जो आहे बेल्ट, ॲस्ट्रॉल बेल्ट, त्याला कुपर बेल्ट म्हणतात. कुपरचा समूह, कुपर बेल्ट. ओके. हे आहेत आपले संपूर्ण सोलार सिस्टममध्ये हे ग्रह. ओके. हे विचारतात, हां पेपरला हे विचारतात, हे लक्षात ठेवा. मग आपण एंट्री करूयात. प्रत्येक ग्रहाविषयी जेवढी पण माहिती आहे ते बघण्याचा प्रयत्न करूयात. प्रत्येक ग्रहाविषयी मी आता माहिती देतो. तर आता काय करूयात आपण, प्रत्येक ग्रहाविषयी छोटीशी माहिती घेऊयात. याच्यावरती प्रश्न पेपरला खूप वेळेस येतात. ओके. हा आहे सर्वात पहिल्यांदा सूर्य. आपण बघितलेला आताच सूर्य या ठिकाणी आहे. म्हणजे सूर्याच्या जसं बाहेर जाऊ आपण तसं ग्रह आहेत. बरोबर. एकूण 8 ग्रह आहेत. मग त्यांच्याविषयी इन डिटेलमध्ये माहिती बघूयात. प्रत्येक ग्रहाचं वैशिष्ट्य बघूयात. आणि ही जी माहिती आहे ते चांगल्या सोर्समधून किंवा वेबसाईटवरून घेतलेलं आहे, किंवा चांगले जे NCERT आहे त्यामधून घेतलेली माहिती आहे. त्यामुळं तुम्ही याच्यावरती विश्वास ठेवू शकता. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. येणाऱ्या काही एक्झाममध्ये तुम्हाला हा प्रश्न नक्की, याच्यामध्ये एखादा प्रश्न तुम्हाला दिसेल. मग बघूयात इन डिटेलमध्ये माहिती आपण. सर्वात पहिल्यांदा सूर्य. सूर्य हा काय, एक तारा आहे. सूर्य काय आहे, हा तारा आहे. तुम्हाला पहिल्यांदा क्लिअर करतो. ओके. दिसत आहे तुम्हाला. ओके. हां. ग्रह, त्यानंतर तारा आणि उपग्रह, ह्याच्यामध्ये काय फरक आहे. ओके. ग्रह म्हणजे काय, ग्रहाचे एक 2-3 निकष आहेत किंवा वैशिष्ट्य आहेत. काय की असल्याशिवाय त्याला ग्रह आपण म्हणू शकत नाही. ग्रह पहिला काय, स्वतःचं गुरुत्वाकर्षण शक्ती असते. ग्रह म्हणाला त्याला स्वतःची गुरुत्वाकर्षण शक्ती पाहिजे. त्यानंतर स्वतःचा प्रकाश नसतो. स्वतःचा प्रकाश ह्याला नसतो, म्हणजे दुसऱ्या कुठल्या तरी ताराकडून किंवा त्याला प्रकाश मिळत असतो. क्लिअर झालं. स्वतःचा प्रकाश नसतो, गुरुत्वाकर्षण शक्ती असते. हे 2. आणि सूर्याभोवती परिभ्रमण ते म्हणजे आपल्या विशिष्ट कक्षाभोवती सूर्याभोवती परिक्रमण करत असते. क्लिअर. म्हणजे सूर्याभोवती फिरत असते विशिष्ट अशा कक्षेमध्ये. एकमेकांच्या कक्षेमध्ये त्याला जाता येत नाही. तसं जर जात असेल तर ते म्हणजे ते ग्रह या कॅटेगरीमध्ये मोडत नाही. प्लुटो तसंच होत होतं. किंवा आता मी दाखवलं ना, सर्वात शेवटचा जो ग्रह आहे आपला नेपच्यून, नेपच्यूनची कक्षा ओलांडत होता प्लुटो, ज्याला 9वा ग्रह म्हणत होतो प्लुटो. मग म्हणून शास्त्रज्ञांनी त्या प्लुटोला 2006 आपल्या ग्रह या मालिकेतून बाहेर काढलेलं आहे. कक्षा ओलांडायला पाहिजे, आपल्या कक्षेतूनच, वर्तुळाकार कक्षेमधूनच फिरायला पाहिजे. हे काय, ते वैशिष्ट्य ग्रह आहेत. मग ग्रहाच्या शेजारी ते छोटेसे आणखीन छोटेसे ग्रह आहेत, परंतु त्यांना आपण काय म्हणतो, या ग्रहांचे उपग्रह म्हणतो. उपग्रह. त्यानंतर मग तारा काय आहे, तारा स्वतःचा प्रकाश असायला पाहिजे. स्वतःचा प्रकाश. मग सूर्य आहे काय, तारा आहे. क्लिअर. सूर्य काय आहे, तारा आहे. त्यानंतर सूर्याला आपण ग्रह म्हणत नाही, कारण ह्याला प्रकाश आहे. सूर्यामध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती इतकी आहे भयानक, सगळ्यांपेक्षा जास्त गुरुत्वाकर्षण शक्ती सूर्याची आहे. म्हणून तर सूर्याभोवती सगळे ग्रह फिरतात. हे लक्षात ठेवा. त्यानंतर बघूयात प्रत्येकाची माहिती. सूर्य हा सर्वात पहिल्यांदा एक तारा आहे. गुरुत्वाकर्षण शक्ती सूर्याची खूप जास्त आहे. ओके मित्रांनो, हे ज्या माझे नोट्स आहेत हे तुम्ही डायरेक्ट या नोट्ससाठी PDF मिळवण्यासाठी तुम्ही आपले जे टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलवरती जॉईन होऊ शकता, किंवा स्क्रीनवरती दिसत असलेला जो माझा नंबर आहे किंवा या ठिकाणी माझा नंबर असेल, ओके मी शेवटी सांगेन, आणि स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल या नंबरवरती मला, हा व्हॉट्सअप नंबर आहे, त्याच्यावरती मला मेसेज करा. मी त्यावरती तुम्हाला PDF तुम्हाला देईन मी. क्लिअर. आणि परत हे तुम्ही तुमच्या वहीमध्ये किंवा तुमच्या नोट्समध्ये जर सुयोग्य पद्धतीने तुम्ही जर लिहून घेतला तर खूप चांगलं आहे. क्लिअर. आणि PDF तर तुम्हाला मी देईनच. त्यानंतर हे सूर्य आहे, गुरुत्वाकर्षण शक्ती झाले सर्वाधिक आहे. त्यानंतर सूर्याचं वय काय आहे असं जर विचारलं, म्हणजेच सूर्याचं वय काय आहे, याचा अर्थ असा की ज्यावेळेस मी नेब्युला सांगितलं ना, आठवतं का, नेब्युलापासून
काय झाले, सूर्य तयार झाला, जे हलके वायू होते मध्यभागी तयार होऊन, म्हणजेच ही जी प्रक्रिया आहे, ओके, हे जे प्रोसेस आहे ते कधी तयार झाली, ही 450 अब्ज वर्ष पूर्वी झालेली आहे. याचा अर्थ सूर्याचं वय जे आहे ते 4.5 अब्ज वर्ष आहे. क्लिअर एवढं. त्यानंतर सूर्याचा व्यास काय आहे, व्यास आहे 13,92,000 किलोमीटर. म्हणजेच व्यास तुम्हाला माहिती असेल, समजा ही जर वर्तुळ असेल, ओके, ह्या वर्तुळापासून 2 टोकापर्यंत जोडणारं जेवढं अंतर आहे ते आहे म्हणजे व्यास, ज्याला आपण व्यास म्हणतो. आणि जेवढे मध्यभागापासून एवढं अंतर आहे, निम्मे अंतर, ह्याला आपण काय म्हणतो, त्रिज्या म्हणतो. हे आय होप तुम्हाला हे गणितामध्ये माहिती असेल. त्यानंतर व्यास आहे 13,92,000 किलोमीटर, म्हणजे किती मोठी पृथ्वी आहे याचा आपण विचार करू शकतो या ठिकाणी. त्यानंतर पृथ्वीच्या 109 पट मोठा आहे. काय म्हणतो बघा, सूर्य हा जो आहे तो पृथ्वीचा 109 पट मोठा आहे. याचा अर्थ 109 म्हणजे जवळपास 100 पृथ्वी बसतील इतका मोठा हा सूर्य आहे. इतका मोठा हा सूर्य आहे. आपल्याला वाटतं आपली पृथ्वी खूप मोठी असेल, ओके, तर तसं काही नाही. त्यानंतर हायड्रोजन आणि हेलियम या वायूने बनलेला आहे, तो मी पूर्वी सांगितलेला आहे. त्यानंतर सूर्य आकाशगंगाच्या केंद्राभोवती फिरत राहतो, ज्याला परिभ्रमण करत असतो. बरोबर, मी एकदम स्टार्टिंगला सांगितलं बघा, आकाशगंगा आहे, आकाशगंगेच्या भोवती, ओके, केंद्राभोवती परिभ्रमण करत असतो सूर्य. मग हा जो परिभ्रमणाचा वेग किती आहे, सूर्याचा किंवा सूर्यमालेचा आकाशगंगेच्या भोवती परिभ्रमण करण्याचा जो वेग आहे तो जवळपास 251 किलोमीटर पर सेकंद आहे. म्हणजे एका सेकंदाला 250 किलोमीटर एवढं स्पीडनं फिरतं. 250 किलोमीटर एवढं स्पीडनं फिरतं. तेवढं स्पीडनं फिरून देखील एक परिभ्रमण पूर्ण करण्यासाठी जवळपास 22 ते 25 कोटी वर्ष लागतात. म्हणजे याच्यावर तुम्हाला अंदाज लागेल की आपली आकाशगंगा किती मोठी आहे. क्लिअर. म्हणजे आकाशगंगा काय म्हणतो मी, 250 किलोमीटर एका सेकंदाला एवढी स्पीड असून देखील सूर्याला एक परिभ्रमण पूर्ण करण्यासाठी आकाशगंगेभोवती 25 कोटी वर्ष लागतात. याचा अर्थ आपल्या आकाशगंगेमध्ये कितीतरी सूर्यमाला आहेत, त्यापुढं आपली पृथ्वी किंवा आपली सूर्यमाला एक छोटेसा घटक आहे. क्लिअर एवढं. हे आहे संपूर्ण सूर्याविषयी माहिती. त्यानंतर बुध बघूयात. सूर्यानंतर सूर्याला सर्वात जवळचा जो ग्रह आहे तो आहे बुध. बुध त्याला आपण मर्क्युरी म्हणतो, सूर्याला सन म्हणतो. ओके, मर्क्युरी सूर्याला सर्वात जवळचा ग्रह आहे. सर्वात जवळ तुम्हाला मी नकाशामध्ये दाखवलेला आहे. सर्वात जवळचा ग्रह आणि संपूर्ण सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह आहे, हे पण लक्षात ठेवा. संपूर्ण सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह आहे आणि या ग्रहाला उपग्रह नाहीत. ज्या ठिकाणी उपग्रह असेल त्यावेळेस मी त्या ठिकाणी सांगत जाईन. ओके, असं देखील प्रश्न विचारतात, खालीपैकी कोणत्या ग्रहाला उपग्रह नाहीत आणि खालीपैकी कोणत्या ग्रहाला उपग्रहांची संख्या किती आहे. ओके, ते उपग्रहावरती देखील तुम्ही फोकस करा. तर सूर्याला सर्वात जवळचा ग्रह झाला, सर्वात लहान ग्रह आणि बुधाला उपग्रह नाहीत. आणि सूर्यापासून जे अंतर आहे, म्हणजे सूर्यापासून किती किलोमीटर अंतरावरती बुध आहे, पहिला ग्रह किती किलोमीटर अंतरावरती आहे, तर ते आहे 4.6 कोटी किलोमीटर. म्हणजे 4.5 कोटी किलोमीटर एवढं लांब अंतरावरती बुध आहे. ओके, बुध आहे. मग आपला जो ग्रह आहे पृथ्वी, तो 3ऱ्या क्रमांकावरती येतो. याचा अर्थ आपण किती लांब आहे बघा. क्लिअर. मग परिभ्रमणाचा कालावधी काय आहे, ते आहे 88 दिवस. सर्वात कमी कालावधी लागतं. बरोबर. आता बघा, सूर्यापासून सर्वात लहान पण आहे आणि सूर्यात जवळ आहे. जवळ आहे याचा अर्थ एक फेरी पूर्ण करायला किती वेळ लागेल. आता मी या ठिकाणी दाखवतो. समजा हा सूर्य आहे आणि या ठिकाणी आपला बुध आहे. म्हणजे इथून इथं पूर्ण करायला म्हणजे कालावधी कमी लागेल ना, अंतर कमी असल्यामुळे लगेच एक फेरी पूर्ण करेल. मग हा जो कालावधी आहे तो आहे 88 दिवस फक्त. आणि सर्वात पहिल्यांदा याला गॅलिलिओ याने पाहिलेलं आहे. बुध या ग्रहाला सर्वात पहिल्यांदा गॅलिलिओनं पाहिलेलं आहे. क्लिअर. हे झालं बुध. त्यानंतर बघूयात आपण शुक्र. ज्याला आपण व्हेनस म्हणतो. शुक्र यावरती भरपूर माहिती आहे, ते तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर सूर्यापासून सर्वात पहिली माहिती आहे, सूर्यापासून अंतर किती आहे, जवळपास 10.8 कोटी किलोमीटर, म्हणजे 10,80,00,000 एवढं किलोमीटर लांब आहे सूर्यापासून शुक्र. क्लिअर एवढं. हा दुसरा ग्रह आहे. त्यानंतर परिभ्रमण काळ किती आहे, 224 दिवस आहे. आता इकडून इकडे जाताना परिभ्रमण कालावधी वाढत जाणार आहे. परिभ्रमण काळ किती आहे, 224 दिवस. व्यास किती आहे, 12,092 किलोमीटर. आता या ठिकाणी लक्षात घ्या, जे पॉईंट मी हायलाईट करतोय
तेच अंतर तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत किंवा तेच मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. इथं हे 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 एवढेच तुम्हाला जास्तीत जास्त पेपरला विचारतात. हे व्यास वगैरे मी समजण्यासाठी तुम्हाला दिलेलं आहे. हे पेपरला कधीच विचारले आहेत आणि विचारणार देखील नाहीत. क्लिअर? हां. उपग्रह खूप महत्त्वाचा आहे. याला देखील उपग्रह नाहीत, एकही उपग्रह नाही. म्हणजे बुध आणि शुक्र हे 2 ग्रह असे आहेत ज्यांना एकही उपग्रह नाही. त्यानंतर मग तुम्हाला सांगतो परत. त्यानंतर पृथ्वीची जुळी बहीण म्हणतो आपण याला. शुक्राला पृथ्वीची जुळी बहीण म्हणतो. का? तर व्यास, आकार, घनता हे जवळपास पृथ्वी आणि शुक्राचं जवळपास सारखेच आहे, म्हणून आपण जुळी बहीण म्हणतो. त्यानंतर हिला म्हणतो आपण सांज तारा किंवा इव्हनिंग स्टार आणि मॉर्निंग स्टार किंवा म्हणजेच पहाटेचा तारा. सांज तारा किंवा पहाटेचा तारा किंवा इव्हनिंग स्टार आणि मॉर्निंग स्टार म्हणतो. शुक्र ग्रहाला सौंदर्याची देवी असे देखील म्हणतात त्याला. सौंदर्याची देवी आणि सर्वात गरम ग्रह आहे. कसं आहे? शुक्र कसं सर्वात गरम आहे. का? त्याला हॉटेस्ट प्लॅनेट इन द सोलर सिस्टीम म्हणतात. हॉटेस्ट काय आहे किंवा सर्वात गरम काय आहे? तर यावरती 96% जो वायू आढळतो ना, तो काय आहे? कार्बन डायऑक्साईडचा वायू आहे. म्हणजे CO2 आहे 96%. आणि आपल्याला माहीत आहे CO2 कसं आहे, किंवा पृथ्वीला CO2मुळं पृथ्वीचं तापमान वाढत आहे, इतकं तो CO2 गरम आहे वायू. मग 96% जर CO2 असेल तर साहजिकच आहे शुक्र ग्रह हा सर्वात गरम ग्रह असणार आहे. त्यानंतर आहे तेजस्वी ग्रह. सर्वात तेजस्वी ग्रह आहे शुक्र. फिरण्याची दिशा, इथं अपवाद आहे बरं का, इथं अपवाद लक्षात ठेवा. फिरण्याची ती दिशा आहे ना, ती पूर्वेकडून पश्चिमेकडे आहे. म्हणजेच पृथ्वी कशी फिरते? पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. म्हणजेच पृथ्वीवरती सूर्य पूर्वेला उगवतो, परंतु शुक्र या ग्रहावरती सूर्य कुणीकडे उगवतो तर पश्चिमेला उगवतो आणि पूर्वेला मावळतो. म्हणजे त्याची फिरण्याची दिशा कशी आहे? ही उलटी आहे. हे उलटी आहे, खूप महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. फिरण्याची दिशा. आणि आणखीन एक ग्रह आहे. 2 ग्रह असे आहेत 8 ग्रहांपैकी त्यांची फिरण्याची दिशा ही उलटी आहे. त्यानंतर परिवलनचा जो कालावधी आहे तो आहे 243 दिवस. 243 दिवस. आणि परिभ्रमणाचा कालावधी आहे 224 दिवस. आता या ठिकाणी एक लक्षात घ्या, काय म्हणतो बघा मी. 2 शब्द त्या ठिकाणी, एक परिभ्रमण आहे, एक आहे परिवलन. ह्या दोन्हीचा फरक काय बघा. परिवलन म्हणजे काय? एखादा पृथ्वी आहे किंवा एखादा ग्रह आहे, स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करत असेल किंवा स्वतःभोवती फिरत असेल तर त्याला आपण काय म्हणू? परिवलन म्हणूयात. परिवलन म्हणजे काय? स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करणे किंवा स्वतःभोवती फिरणे. त्यानंतर परिभ्रमण काय? परिभ्रमणाचा अर्थ असा आहे की स्वतःभोवती फिरत फिरत, इथं समजा सूर्य आहे, स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरणे, त्याला म्हणतो आपण परिभ्रमण. क्लिअर झालं दोन्ही शब्दामध्ये? परिभ्रमण म्हणजे काय? स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरणे. परिवलन काय करणे म्हणजे काय? स्वतःभोवती फिरणे. आय होप तुम्हाला हे समजलं असणार. आणि या ठिकाणी सूर्याला सर्वात जवळच आहे कुठला ग्रह? बुध. मग हा सर्वात गरम असायला पाहिजे ना, हा सर्वात गरम देखील आहे. परंतु जर तापमानातील फरक जर विचारलं, तापमानातील फरक सर्वाधिक कोणत्या ग्रहाचा आहे, तर तेव्हा उत्तर द्यायचं बुध. काय म्हणतो बघा, तापमानातील फरक जो आहे तो सर्वाधिक आहे बुध या ग्रहाचं. आणि तापमान सर्वात जास्त कशाचं आहे? शुक्र या ग्रहाचं आहे. शुक्र या ग्रहाचं आहे, म्हणजेच सर्वात गरम आहे. तापमानातील फरक म्हणजे असा की दिवसा बुध या ग्रहावरती दिवसाचं जे तापमान आहे ना, ते जवळपास 450 अंश सेल्सिअसपर्यंत जातं. 450 अंश सेल्सिअस दरम्यान दिवसाचं तापमान आहे आणि रात्रीचं तापमान -175 अंश सेल्सिअसपर्यंत जातं. म्हणजेच डायरेक्ट 450 अंश सेल्सिअसवरून डायरेक्ट मायनसमध्ये तापमान आहे. म्हणून या दोन्हीमधला जो फरक आहे ना, फरक आहे जवळपास 600 अंश सेल्सिअसचा फरक, हा सर्वाधिक बुध ग्रहाचा आहे. क्लिअर? आणि याचं तापमान जास्त आहे शुक्र ग्रहाचं. ओके. आणि हे सूर्याला जवळ असल्यामुळे साहजिकच यांचं तापमान हे गरम आहे. आय होप तुम्हाला हे समजलं असणार. त्यानंतर हे खूप स्लो सांगतोय मी तुम्हाला समजण्यासाठी. त्यानंतर आहे आपली पृथ्वी. 3 नंबरला आपली पृथ्वी येणार. अर्थ म्हणतो आपण पृथ्वीला. पृथ्वीला नीलग्रह किंवा निळा ग्रह आणि जीवनग्रह असे देखील म्हणतात. कारण संपूर्ण 8 जे आपली सूर्यमाला आहे, संपूर्ण 8 ग्रहांमध्ये पृथ्वी हे एकमेव ग्रह आहे ज्या ठिकाणी जीवन अस्तित्व आहे किंवा जीवन शक्य आहे. ओके. सध्या तरी सजीव सृष्टी फक्त पृथ्वीवरती अवलंबून आहे, पृथ्वीवरती आहे. पृथ्वीविषयी काहीशी जी माहिती आहे ते बघूयात. एकूण क्षेत्रफळ किती आहे? पृथ्वीचं संपूर्ण क्षेत्रफळ म्हणतो मी. ह्या 51 कोटी चौरस किलोमीटर. म्हणजे त्याच्यामध्ये 71% पाणी आहे, 31% जमीन आहे. म्हणजे जमीन आणि पाणी हे दोन्ही मिळून मी काय सांगितलं, 51 कोटी चौरस किलोमीटर
एवढं मी पृथ्वीचं क्षेत्रफळ सांगितलेलं आहे, भारताचं नाही. भारतात तुम्हाला माहीत असेल 32,87,263 चौरस किलोमीटर. त्यानंतर सूर्यापासून अंतर किती किलोमीटर आहे, म्हणजे सूर्य आणि पृथ्वी या दोन्ही दरम्यानचं अंतर किती आहे, तर ते आहे 14,96,00,000, म्हणजे 14.96 कोटी किलोमीटर एवढं लांब आहे. जवळपास 15 कोटी म्हणा की, म्हणजे सूर्यापासून पृथ्वी जे आहे ते 15 कोटी किलोमीटर एवढं लांब आहे. क्लिअर. त्यानंतर व्यास किती आहे पृथ्वीचा. आता पृथ्वीची जेवढे पण माहिती आहे सगळी माहिती तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे. पृथ्वीचा व्यास आहे, विषुववृत्तावरती व्यास आहे 12,756 किलोमीटर आणि ध्रुवावरती व्यास आहे 12,714 किलोमीटर. आता मग हे विषुववृत्त आणि ध्रुव ह्याच्यामध्ये फरक काय, तर थोडीशी विषुववृत्तावरती पृथ्वी कशा थोडीशी चपटे आहे किंवा फुगीर आहे, त्यामुळे तिथं विषुववृत्तावरती जो व्यास आहे तो जास्त आहे. किती जास्त आहे, ध्रुवापेक्षा तर फक्त 42 किलोमीटर जास्त आहे. म्हणजे व्यासातील फरक विचारलं, पृथ्वीचा व्यासातील फरक विचारलं तर फक्त 42 किलोमीटर आहे. म्हणजे 12,714 किलोमीटर आणि 12,756 किलोमीटर यांच्यामधला फरक आहे तो 42 किलोमीटर आहे. त्रिज्या किती आहे, आय होप मी त्रिज्या आणि व्यासमध्ये तुम्हाला समजला असेल फरक. त्रिज्या किती आहे, पृथ्वीची त्रिज्या आहे 6,371 किलोमीटर एवढी पृथ्वीची त्रिज्या आहे. त्यानंतर परिभ्रमण कालावधी किती आहे, 365 दिवस आहे. म्हणजे पृथ्वी सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करते किती दिवसात, तर 365 दिवस, म्हणून एक वर्ष लागतात सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करायला पृथ्वीला. बरोबर. मग पृथ्वीचा सूर्याभोवती फिरण्याचा जो वेग आहे तो वेग किती आहे, तो वेग आहे 1,00,000 किलोमीटर पर आवर. म्हणजे एका तासाला 1,00,000 किलोमीटर एवढं स्पीडने पृथ्वी सूर्याभोवती फिरत राहते म्हणजे परिभ्रमण कालावधी. बरोबर. मग विचार करा, 1,00,000 किलोमीटर पर आवर एवढ्या स्पीडनं पृथ्वी जर सूर्याभोवती फिरत असेल तर तिला तेव्हा लागतात 365 दिवस. मग किती मोठा आहे, सूर्य आणि पृथ्वीचं जे अंतर आहे तो खूप मोठा आहे. त्यानंतर परिवलन कालावधी म्हणजे स्वतःभोवती फिरण्याचा कालावधी, म्हणजेच परिवलन कालावधी हे किती आहे, हे आहे 24 तास. 24 तास लागतात पृथ्वीला एक फेरी स्वतःभोवती पूर्ण करण्यासाठी. आणि परिवलनाचा जो वेग आहे तो आहे 1666.6 किलोमीटर पर आवर. कुठं, हे विषुववृत्तावरती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 24 तास लागतात. आणि ध्रुवावरती 0 आहे वेग. ओके. तुम्ही एक बॉल इमॅजिन करा. ओके. त्याचं उत्तर ध्रुव किंवा सेंटरवरचं पडा, ते बॉल फिरवा, ते 0च आहे वरचं. परंतु जे मध्यभागी आहे त्याला एक फेरी पूर्ण करण्यासाठी, विषुववृत्तावरती एक फेरी पूर्ण करण्यासाठी त्याला लागतं, त्यावेळेस तिचा जो स्पीड आहे तो आहे 1666 किलोमीटर पर आवर. क्लिअर. आय होप तुम्हाला हे एवढं समजलं असणार. त्यानंतर पृथ्वीला एकच उपग्रह आहे, तो आहे चंद्र. लक्षात ठेवा, चंद्र हे ग्रह नाही, चंद्र हे पृथ्वीचा एकमेव उपग्रह आहे. लक्षात ठेवा. हे झालं चंद्र आणि म्हणजे पृथ्वीचा उपग्रह. त्यानंतर पृथ्वी आपल्या आसाभोवती कललेली आहे किती, 23.5 अंश, म्हणजे 23.85 अंश एवढी कललेली आहे. समजा ही पृथ्वी आहे, थोडीशी अशी कललेली आहे. ओके. थोडीशी कललेली आहे. मी तुम्हाला एक मिनटं माझ्याकडे दाखवायला तुम्हाला. ओके. चला, लिंबूच मिळालेला आहे, अगदी छान आहे. पृथ्वी अशाच प्रकारची आहे. समजा अशी आहे. हे काय आहे, ध्रुव आहे. एक मिनटं. हे काय, उत्तर ध्रुव आहे. आणि समजा हे खालची दक्षिण ध्रुव आहे. हे दक्षिण ध्रुव आहे आणि उत्तर ध्रुव आहे. आणि हे आहे संपूर्णतः पृथ्वी. ही आहे उभ्या रेषा पृथ्वीवरच्या, म्हणजेच रेखावृत्त, आणि आडव्या रेषा आहे त्याचा अर्थ ही आहे अक्षवृत्त. ओके. ही अक्षवृत्त आहे. क्लिअर. अक्षवृत्त याचा अर्थ सर्वात मोठे अक्षवृत्त आहे विषुववृत्त नावाचं, हे पृथ्वीच्या मध्यातून. क्लिअर. तुम्हाला दिसत असेल आता. क्लिअर. आणि हे जे आहे मी सरळ दाखवलं आहे सध्याला. ओके. हे सरळ दाखवलं आहे. ह्याला मी काय करतो, थोडेसे असा कलवतो. म्हणजे अशी जी कललेली दिशा आहे ना ती म्हणजे 23.5 अंशाची आहे. 23.5 अंशाची जी कललेली दिशा आहे ना ती आहे अशी थोडीशी तिरकस असं. क्लिअर. आणि अशीच फिरते एक परिवलन पूर्ण करण्यासाठी पृथ्वी. आणि अशी फिरत समजा हे सूर्य आहे आणि सूर्याभोवती फिरत राहते परिभ्रमण. म्हणजे ह्याला सूर्याभोवती फिरण्यासाठी, परिभ्रमणासाठी 365 दिवस लागतात. आणि स्वतःभोवती फिरण्यासाठी किती दिवस पूर्ण लागतात ह्याला लागतात 24 तास. आय होप तुम्हाला आपली ही पृथ्वी खूप छानपैकी तुम्हाला समजणार असणार. त्यानंतर पुढे बघूयात. आणि पृथ्वीवरती जो वायू आहे तो 78% नायट्रोजन आहे आणि 21% ऑक्सिजन आहे. ओके. 78 किंवा 77%.
हे नायट्रोजन सगळ्यात जास्त प्रमाण आहे आणि ऑक्सिजन 21% आहे. ही पण माहिती पेपरला विचारतात. आय होप तुम्हाला ही पृथ्वी समजला असणार. त्यानंतर बघूयात मंगळ. पृथ्वीच्या नंतरचा जो ग्रह आहे तो आहे मंगळ ग्रह. त्याला आपण मार्स म्हणतो. मार्स. सूर्यापासूनचं अंतर किती आहे? 23 कोटी किलोमीटर आहे. व्यास किती आहे? 6394 किलोमीटर आहे. पृथ्वीचा आणि मंगळाचा व्यास देखील जवळपास सारखीच आहे बघा. 200-300चा फरक आहे. म्हणून मंगळाला देखील पृथ्वीची जुळी बहीण म्हणतात. परंतु सगळ्यात जास्त मिळतो जुळतो जी कोण बहीण असेल तर ती आहे पृथ्वीची शुक्र. लक्षात ठेवा. त्यानंतर परिभ्रमणाचा कालावधी आहे 1 वर्ष 322 दिवस. उपग्रहांची संख्या आहे 2. हे पेपरला विचारलं आहेत खूप वेळेस की मंगळ या ग्रहाला किती उपग्रह आहेत आणि कोणते कोणते आहेत हे पण माहिती पाहिजे. फोबोस आणि डेमोस. मंगळ या ग्रहाला 2 उपग्रह आहेत, फोबोस आणि डेमोस. आणि सर्व उपग्रहांमध्ये सर्वात लहान उपग्रह कुठला असेल तर तो आहे डेमोस. काय म्हणतो बघा. जसं संपूर्ण सूर्यमालेमध्ये 8 ग्रह आहेत, संपूर्ण 8 ग्रहामध्ये सर्वात लहान ग्रह कुठला होता? बुध होता. तसं संपूर्ण सूर्यमालेमध्ये जेवढे 8 ग्रह आहेत त्या सर्व ग्रहांचे उपग्रह मिळून त्या सर्व उपग्रहांमध्ये सर्वात लहानचा उपग्रह कुठला असेल तर तो आहे डेमोस आणि तो मंगळाचा ग्रह आहे. क्लिअर. त्यानंतर मंगळ या ग्रहाला काय म्हणतात? लाल ग्रह म्हणतात. रेड प्लॅनेट म्हणतो आपण, कारण आयर्न ऑक्साईडचं प्रमाण जास्त आहे. लोह ऑक्साईडचं प्रमाण हे जास्त आहे, कारण लोह कसा आहे? लाल आहे. बरोबर. त्यानंतर पृथ्वीवरील 100 किलोग्राम एखादी वस्तू असेल तर ती मंगळावरती त्याचं वजन भरेल फक्त 37 किलोग्राम. म्हणजेच जर कोणाचं व्यक्तीचं वजन जर 100 किलोग्राम असेल, 1 क्विंटल असेल पृथ्वीवरती, तर तो जर मंगळ या ग्रहावरती गेला तर त्याचं वजन फक्त 37 किलोमीटर भरेल. 37 किलोमीटर भरेल. म्हणजे 100 इंटू म्हणजे रेशो कसा आहे त्याचा? पृथ्वी आणि मंगळावरचं वजनाचं ते रेशो विचारलं 100:37 असं आहे. बरोबर. त्यानंतर संपूर्ण सूर्यमालेतील सर्वोच्च शिखर कुठलं आहे? आता काय म्हणतो इकडे थोडंसं लक्ष द्या. संपूर्ण सूर्यमालेतील विचारतोय मी, संपूर्ण पृथ्वीवरील नाही. संपूर्ण पृथ्वीवरील सर्वोच्च शिखर कुठलं आहे हो? माउंट एव्हरेस्ट आहे. माउंट एव्हरेस्ट आहे. तुम्हाला माहिती आहे 8848 मीटर त्याची उंची आहे. तो नेपाळमध्ये तिबेटमध्ये आहे माउंट एव्हरेस्ट. मी माउंट एव्हरेस्टविषयी बोलत नाही, मी संपूर्ण सूर्यमालेविषयी म्हणजेच 8 ग्रहांमधील सर्वात उंच पर्वत शिखर कुठला असेल तर तो आहे निक्स ऑलिम्पिया. निक्स ऑलिम्पिया जो एव्हरेस्टपेक्षा जवळपास 3 पट उंच आहे. म्हणजे जवळपास एव्हरेस्टची उंची 8848 मीटर असेल तर ह्याचे जवळपास 3 पट, याचा अर्थ 25 ते 30 किलोमीटर उंच हे निक्स ऑलिम्पिया आहे. क्लिअर. आणि हे मंगळ ग्रहावरती आहे हे विचारतात. त्यानंतर संपूर्ण सूर्यमालेतील सर्वोच्च ज्वालामुखी कुठला आहे? संपूर्ण सूर्यमालेतील सर्वात उंच ज्वालामुखी तो आहे ऑलिम्पस मॉन्स. आपण काय म्हणतो? ऑलिम्पस मॉन्स, जो जवळपास 21 ते 22 किलोमीटर एवढा उंच आहे. आय होप हे तुम्हाला चित्रामध्ये दाखवत असेल या ठिकाणी. ओके. या ठिकाणी बघून घ्या. हे आहे ऑलिम्पस मॉन्स. ऑलिम्पस मॉन्सचं हे इमेज आहे, तुम्हाला चित्रामध्ये दिसत असेल. ज्वालामुखी आहे, लक्षात घ्या. आणि हे मंगळ ग्रहावरती आहे हे पण लक्षात घ्या. त्यानंतर पुढे बघूयात गुरु. गुरु ज्याला आपण काय म्हणतो? ज्युपिटर. ओके. प्रत्येकाचं जे वैशिष्ट्य आहे ते मी तर दाखवलेच आहे, परंतु तो ग्रह दिसतो कसा हे मी इथं शेजारी तुम्हाला नकाशामध्ये या ठिकाणी इमेजमध्ये दाखवत आहे. त्यानंतर गुरु, त्याला ज्युपिटर म्हणतात. संपूर्ण सूर्यमालेचा सर्वात मोठा ग्रह आहे. लक्षात घ्या. संपूर्ण सूर्यमालेचा सर्वात मोठा ग्रह आहे आकाराने आणि सर्वात मोठा असल्या कारणाने तो सर्वात वजनदार देखील आहे. सर्वात वजनदार आणि सर्वात मोठा ग्रह गुरु आहे. त्यानंतर सूर्यापासूनचं अंतर जे आहे तो गुरु या ग्रहात सूर्यापासूनचं अंतर आहे जवळपास 77.83 कोटी किलोमीटर, म्हणजे थोडंसं लांब आहे. त्यानंतर व्यास किती आहे? व्यास आहे 1,42,984 किलोमीटर, म्हणजे 1,42,984 एवढं व्यासच आहे याचं. म्हणजे इतका जो मोठा आहे, इतका आता मोठा आहे, खूप मोठा आहे. परिभ्रमण कालावधी किती आहे? परिभ्रमण कालावधी आहे 11 वर्ष. म्हणजे सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करायला गुरु या ग्रहाला किती वर्ष लागतात? 11 वर्ष लागतात. 11 वर्ष. आणि परिवलन कालावधी किती आहे? 9 तास 56 मिनिट, म्हणजे जवळपास 10 तास. आता इकडे एक लक्षात ठेवण्यासारखी बाब म्हणजे गुरु आणि गुरुचा परिभ्रमण आणि परिवलन कालावधी खूप डिफरन्स आहे याच्यामध्ये. परिभ्रमण म्हणजे सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करायला 11 वर्ष लागतात. स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करायला फक्त 10 तास लागतात. फक्त 10 तास लागतात. म्हणजे तसं का? तर स्पीड खूप जास्त आहे.
स्पीड खूप जास्त आहे म्हणून पटकन मोठी जरी असली तरी स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करू शकेल, परंतु सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करायला त्याला जास्त वेळ लागतात. आणि परिवलन जर कोणत्या ग्रहाचा सर्वात कमी असेल तर तो गुरुच ग्रह आहे. म्हणजे सर्वात मोठा परंतु परिवलन सर्वात कमी, असं लक्षात घ्या. त्यानंतर हा वायूने भरलेला गोळा आहे. ॲस्ट्रॉइड बेल्ट मी तुम्हाला सुरुवातीला जे दाखवलं ॲस्ट्रॉइड बेल्ट, त्याच्यानंतरचे जे 4 ग्रह आहेत बाह्यग्रह आणि हे आंतरग्रह. बाह्यग्रह जेवढे पण आहेत सर्व ग्रहांना आपण वायूने भरलेला गोळा असं म्हटलं तरी काय हरकत नाही. ओके, कारण हे वायूंचे तप्त वायूने बनलेले गोळे आहेत. हायड्रोजन 71% आहे, हेलियम 24% आहे. ओके, वायूनं फक्त भरलेला आहे गोळा गुरु. त्यानंतर देवतांचे ग्रह असं देखील म्हणतात, त्याला गॉड ऑफ प्लॅनेट असं देखील म्हणतात गुरु या ग्रहाला. त्यानंतर गुरु या ग्रहाला एकूण 79 उपग्रह आहेत. उपग्रहांची संख्या खूप महत्त्वाची आहे. 79 उपग्रह आहेत गुरुला आणि त्यामध्ये आहेत युरोपा, गॅनिमेड, लो, कॅलिस्टो. हे एक 4-5 नावं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. युरोपा, काही दिवसापूर्वी युरोपा या ग्रहावरती नासानं मिशन देखील केलेलं होतं. युरोपा 79 एकूण उपग्रह आहेत. त्यापैकी सर्वात मोठा उपग्रह आहे गॅनिमेड. संपूर्ण सूर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह गॅनिमेड आहे. संपूर्ण सूर्यमालेतील सर्वात लहान उपग्रह कुठलं होतं आठवत आहे का? डेमोस. ओके, जो मंगळाचा उपग्रह आहे डेमोस सर्वात लहान आहे, सर्वात मोठा आहे गॅनिमेड. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. परंतु उपग्रहांची संख्या लक्षात ठेवा 79. पुढे पुढे जसं शोध लावा जातील तसं उपग्रहांची संख्या वाढत जाईल. हे पण तुम्हाला त्या वेळेस चालू घडामोडीमध्ये क्लिअर करायचं आहे. हे झालं संपूर्ण गुरु. त्यानंतर वळूयात आपण शनीकडं. शनीला सॅटर्न म्हणतो आपण. शनिग्रह सूर्यापासूनचं अंतर किती आहे शनिग्रहाला? 14.26 कोटी किलोमीटर आहे. म्हणजे 14,26 लाख एवढं किलोमीटर लांब आहे, लांबच आहे. त्यानंतर परिभ्रमण कालावधी किती आहे? 29 वर्ष लागतात त्याला. सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करायला 29 वर्ष लागतात. पृथ्वीला किती वर्ष लागतात? 1 वर्ष लागतात. व्यास 1,02,778 किलोमीटर आहे. म्हणजेच गुरुनंतरचा दुसरा सर्वात मोठा ग्रह. ओके, गुरुनंतर शनी. आता इकडून इकडे जे आहेत ते व्यास त्यांचं वाढतच आहेत ग्रहांचं बाह्यग्रहामध्ये. त्यानंतर 96% हायड्रोजनच आहे याच्यामध्ये देखील. म्हणजे हे वायूचे ग्रह आहेत, जे वायूने भरलेले ग्रह आहेत. त्यानंतर दुसरा सर्वात मोठा ग्रह मी आता सांगितलेला आहे. शनी ग्रह सर्वात प्रथम शोधला कोणी 1610 मध्ये तर गॅलिलिओने परत शोधला आहे. ओके, त्यावेळेस गॅलिलिओ खूप फेमस होता. म्हणजे गॅलिलिओचं दुर्बीण खूप महत्त्वाचं होतं त्याच्याकडे. गॅलिलिओ यांनी शोधलेला आहे 1610 मध्ये शनी या ग्रहाला. त्यानंतर आता हे लक्षात घ्यायचा, गुरुच्या नंतर शनी आहे याचा अर्थ तो गॅलिलिओ गुरुवरती बसून शनी शोधलेला आहे असं नाही. पृथ्वीवरती बसून गॅलिलिओला पाहिलेला आहे तो. हे लक्षात घ्या, गॅलिलिओने पाहिलं आहे शनीला पृथ्वीवरती बसून. त्यानंतर उपग्रहांची संख्या आहे 82. 2020ची आकडेवारी सांगतोय मी. ह्याच्यापूर्वी शनी या ग्रहाचे फक्त 63 उपग्रह होते. 63 का 62 होते. त्यानंतर 20 उपग्रहांची संख्या म्हणजे 20 शोधले. 63 होते पूर्वी, म्हणजे 2019च्या पूर्वी 63 होते. नंतर 19 उपग्रह शोधले, ते झाले 82. सध्या किती आहे? 82 उपग्रह लक्षात ठेवा एवढं. आणि सर्वाधिक उपग्रह असणारा जो ग्रह आहे तो देखील शनीच आहे. शनीच्या व्यतिरिक्त कोणत्याही ग्रहाला सर्वाधिक उपग्रह नाहीत, सर्वाधिक आहेत. गुरुला 79, शनीला 82. आणि शनीमधील सर्वात मोठा उपग्रह कुठला असेल? आता या ठिकाणी बघा, सर्वात मोठा उपग्रह मी संपूर्ण सूर्यमालेचं सांगतोय आणि या 82 पैकी सर्वात मोठा कुठला असेल तर तो आहे टायटन. किंवा असं देखील विचारतात, टायटन हा उपग्रह खालीपैकी कोणत्या ग्रहाचा आहे? तर लक्षात ठेवा त्यावेळेस शनी. आणि फोबे हा एक उपग्रह असा आहे जो उलट फिरतो, उलट परिक्रमा करतो, उलट. फोबे काय उपग्रह आहे कशाचा? शनीचा. त्यानंतर शनी या ग्रहाला कृषीची देवता म्हणतात. ओके, कृषीची देवता, गॉड ऑफ ॲग्रिकल्चर असं देखील म्हणतात शनी या ग्रहाला. आणि शनी या ग्रहाला भोवती तुम्हाला दिसत असेल कडी देखील आहे. या ठिकाणी तुम्ही बघून घ्या, कडी देखील आहे. ओके, 3 कडी आहेत. तसं नेपच्यूनला पण आहेत कडी. तर आय होप तुम्हाला गुरु आणि शनी समजले असतील. त्यानंतर युरेनस आणि नेपच्यून झालं. शेवटचा आपला 2 राहिले ग्रह. युरेनस बघूयात. त्याला काय म्हणतात? युरेनस इंग्लिशमध्ये म्हणतो आणि हिंदीमध्ये म्हणतो आता याला अरुण. हिंदीमध्ये आपण अरुण देखील म्हणतो. आता सूर्यापासून अंतर किती आहे? 300 कोटी किलोमीटर आहे. आता अंतर वाढत जाणार आहे. 300 कोटी किलोमीटर एवढं लांब आहे युरेनस. आणि व्यास किती आहे? 51,000 किलोमीटर एवढं व्यास आहे याचं. त्यानंतर हायड्रोजन आणि हेलियमचं प्रमाण या ठिकाणी देखील आढळतं 83 आणि 15%. त्यानंतर शोध लावला विल्यम हर्शेल यांनी शोध लावलेला आहे.
1781मध्ये विल्यम हर्शेल युरेनसचा शोध लावलेला आहे. त्यानंतर परिभ्रमण जो दिशा आहे तो उलट आहे बघा इथं आता, पूर्वेकडून परत पश्चिमेकडे. याच्यापूर्वी आपण ग्रह पाहिला होता, कुठला होता? शुक्र ग्रह, आठवला का? शुक्र ग्रह हा देखील अपवाद होता की जो पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरत होता. आणि आता युरेनस देखील अपवाद आहे जो पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो. म्हणजे युरेनस आणि शुक्र या दोन्ही ग्रहावरती सूर्य हे पश्चिमेला उगवतो. त्यानंतर परिभ्रमण कालावधी, ओके, ही मला माहिती मिळाली नाही, तुम्हाला जर मिळाली तर कमेंटमध्ये नक्की मला सांगा. ओके, परिभ्रमण कालावधी. त्यानंतर उपग्रह बघूयात. उपग्रह किती आहेत? 27 उपग्रह आहेत. युरेनसचे उपग्रह किती आहेत? 27. त्यानंतर युरेनसला म्हणतो आपण हरित ग्रह, ग्रीन प्लॅनेट म्हणतो, कारण याच्यावरती CH4चं प्रमाण जास्त आहे. CH4चं प्रमाण जास्त असल्यामुळं याला हरित ग्रह असे देखील म्हणतात. तसेच युरेनसला म्हणतात स्वर्गाचा देव, स्वर्गाचा देव असे देखील म्हणतात. त्यानंतर आपल्या आसाभोवती ही कललेली आहे 90 अंश कललेली आहे आणि ही सर्वाधिक कललेला ग्रह आहे. म्हणून सर्वाधिक कललेला याला लेटा हुआ ग्रह असे देखील म्हणतात, कारण हे गडगडतच म्हणजे आपले परिभ्रमण किंवा परिक्रमण करत असतं. क्लिअर? लेटा हुआ ग्रह म्हणतात. तसेच 90 अंशापासून तो कललेला आहे, त्यामुळं एवढी माहिती तुम्हाला युरेनसविषयी पाहिजे. त्यानंतर आहे नेपच्यून आणि युरेनस या दोन्हीला पण जुळे ग्रह म्हणतात, जुळे ग्रह. ओके, नेपच्यूनला वरुण असे म्हणतो आपण हिंदीमध्ये. त्यानंतर बघूयात सूर्यापासूनचं अंतर किती आहे? जवळपास 439 कोटी किलोमीटर, म्हणजे सर्वाधिक लांब असणारा सूर्यापासूनचा ग्रह कुठला असेल तर तो आहे नेपच्यून. एकदम बाहेरचा ग्रह नेपच्यून आहे, जवळपास 450. आणि पहिला जो ग्रह होता बुध ग्रह, किती अंतर होतं त्याचं होतं 4.5 कोटी किलोमीटर, आणि हे आहे 450 कोटी किलोमीटर. फरक बघित आहे. त्यानंतर परिभ्रमण कालावधी आहे 60,190 दिवस, जो की सर्वाधिक आहे. 60,000 दिवस म्हणतो मी, 60,190 दिवस एवढा कालावधी आहे एक फेरी पूर्ण करण्यासाठी. त्यानंतर नेपच्यूनला म्हणतात निळा ग्रह, आणि पृथ्वीला देखील आपण निळा ग्रह म्हणतो, की तुम्हाला इथं दिसत असेल नेपच्यून निळा ग्रह. सागर का देवता असं देखील म्हणतात, सागराची देवता या नेपच्यूनला म्हणतात. आणि नेपच्यूनला आहेत एकूण 14 उपग्रह, एकूण 14. युरेनसला आहेत 27 आणि नेपच्यूनला आहेत 14 उपग्रह. आणि त्या 14पैकी जो सर्वात मोठा आहे तो आहे ट्रायटन. मी ट्रायटन म्हणतो, टायटन नाही. टायटन हा शनी ग्रहाचा सर्वात मोठा उपग्रह आहे, परंतु ट्रायटन TRIOTON, ओके, ट्रायटन हे आहे नेपच्यूनचा उपग्रह. क्लिअर? आय होप तुम्हाला हे युरेनस आणि नेपच्यून समजले असणार आता. ओके, आणि तर संपले या ठिकाणी आपले एकूण जे 8 ग्रह आहेत ते या ठिकाणी आपण कंप्लीट केलो आहोत. आणि या ग्रहाविषयी किंवा या व्हिडिओविषयी तुम्हाला काही शंका असेल तर तुम्हाला या मोबाईल नंबरवरती नक्कीच मेसेज करू शकता. आणि ह्याचं PDF मिळवण्यासाठी देखील तुम्ही मला WhatsApp मेसेज करू शकता किंवा पर्सनली मेसेज करू शकता. तसेच आपले जे टेलिग्राम चॅनल आहे त्याला देखील तुम्ही जॉईन करू शकता. आपले टेलिग्राम जे चॅनल आहे ते आहे अनुभव स्टडी विथ NDS. ओके, हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, ह्याच्यावर देखील तुम्ही जॉईन होऊ शकता. हे टेलिग्राम चॅनलवरती त्यावरती देखील मी PDF टाकत असतो. त्यानंतर हा जर व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा. मी इथंच थांबतो. ओके, भेटूयात मग पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि पाहत राहा अनुभव स्टडी मराठी.